एकनाथी भागवत अध्याय 23वा आणि श्लोक क्रमांक आपला चालू आहे 49. ओवी क्रमांक काल आपण 747 पर्यंत आलो होतो. या एकनाथी भागवतामध्ये आता जी काय या कंजूस ब्राह्मणाची कथा भगवंताने उद्धवाला सांगितलेली आहे आणि त्यातून हा कंजूस ब्राह्मण सर्व प्रकारचे दुःख भोगून तो कसा संत झाला, त्याने कसा विरक्त झाला, तो उज्जैनीच्या नगरातील धनलोभी ब्राह्मण तो कसा विरक्त झाला आणि त्याचं भिक्षुगीत भगवंताने या एकनाथी भागवतामध्ये सविस्तरपणे मांडलेला आहे. आणि याच्या मागे आपल्याला बोध काय घ्यायचा की प्रत्येकाच्या मनाला त्रास झाल्याशिवाय, मनाला दुःख झाल्याशिवाय मनुष्य भक्ती मार्गाला लागत नाही. म्हणून लिहिले की नाही, बहु दुःख भोगिले जेने, परत ऐका, बहु दुःख भोगिले जेने तयाशीच परमार्थ बाणे. ज्याने अत्यंत दुःख भोगल्यात तोच परमार्थ करू शकतो. ज्याच्या मनाला काही दुःखच झालं नाही तो परमार्थ नाही करू शकत. म्हणून जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. समर्थ सांगतात, ज्याचा जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. म्हणजे ज्याच्या वाट्याला प्रसंग येत नाही, जो सुखी आहे मनुष्य देहाला येऊन, तो माणूस पापी आहे सांगतात. आणि ज्याच्या वाट्याला अनेक प्रकारचे दुःख आले, अनेक प्रकारच्या व्याधी आल्या, मग त्याचं मन भगवंताचं नामस्मरण करतो, म्हणजे त्याला नरदेह मिळालेला आहे. तो सर्व 84 लक्ष योनीतून सुटण्यासाठी मिळालेला आहे. आणि ह्या 84 लक्ष योनीतून आपल्याला मिळालेली शेवटची योनी जी आहे मनुष्य योनी, त्या मनुष्य योनीला येऊन आपण भगवंताचं भजन करता 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 त्या परमतत्वामध्ये, त्या परमात्म्यामध्ये आपल्याला स्वतःला विलीन होता यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला दुःख येते. ज्याच्या वाट्याला दुःख आलेलं आहे तो माणूस पुण्यवान आहे. ज्याच्या वाट्याला कुठलंच दुःख नाही तो माणूस पापी आहे. कारण तो परत योनीला जाणार आहे. तो काय करत राहणार आहे, पुढच्या योन्या भोगायला लागतील त्याला. कारण भगवंताचं नामस्मरण येत नाही त्याच्या मुखामध्ये. भगवंताचं नामस्मरण प्रत्येकाच्या मुखामध्ये येण्यासाठी प्रत्येक माणसावर संकट यायला लागतात. म्हणून जो तापत्रयी पोरला, संसार दुखे दुखावला, तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी. बघा, तापत्रयी पोरला त्रिविध तापे, आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक, त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखावला. संसारामध्ये याला दुःख आले, ताप आले, कष्ट आले, व्याधी लागल्या, तोच माणूस परमार्थ करू शकतो. त्यालाच परमार्थाची गोडी लागेल. आणि ज्याच्यावर कोणतेच प्रसंग आले नाही तो माणूस भजन करत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येकाला जे काय भगवंताने दुःख दिलेलं आहे ते एवढ्यासाठी दिलेलं आहे की तुम्ही गुरुला शरण जा. आपण बघा, याला अनेक, ह्याचा हात तर श्रीमंत होता. त्या उज्जैनी नगरीतला एकमेव श्रीमंत ब्राह्मण, आणि त्याच्यावर अनेक संकट आली. आणि अनेक संकट आल्यामुळे त्याला मुलं बालं बायका पोरं सगळं सोडून गेले त्याला. मग त्याला दुःख झाला आणि दुःखामध्ये तो गुरुला शरण गेला. आणि गुरुला शरण गेल्यानंतर त्या गुरुने त्याला ज्ञान दिलेलं आहे. तसं आपल्याला प्रत्येकाला, जे कोणी ऐकत असतील, हा माझा प्रवचन कोणी ऐकत असतील, त्यांनी लक्षात घ्या की आपल्या वाट्याला दुःख आल्या आल्या आपण काय करायचं, डॉक्टरकडे तर जायचं, पण गुरूंकडे जायला पाहिजे. कारण मनाला बघा, आपल्या शरीराला काही व्याधी असतील तर त्या व्याधी पूर्ण करण्यासाठी डॉक्टर आपल्याकडे आहेत, औषधं आहेत. पण आपल्या मनाला दुःख होतो, त्या मनाला
मनाच्या दुःखाचं निवारण करणारा डॉक्टर अजून पैदा झालेला नाही. आणि तो फक्त मनाचा डॉक्टर एकच आहे, आणि तो म्हणजे श्री गुरु, सद्गुरू. म्हणून जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्म मरण. जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी गुरु करायचा असतो, पूजा करण्यासाठी अजिबात नाही बरं का. पूजा काय, आपल्याला घरच्या देवांची पूजा आपण करतोच. तीर्थाला जा, पूजा करा, मंदिरात जा, याच्यासाठी गुरु कशाला पाहिजे? गुरु पाहिजे आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे, या नरदेहाच्या माध्यमातून त्या व्यापक असलेल्या देवाला, व्यापक असलेल्या परमतत्वाला आपण प्राप्त होऊन स्वतःच्या देहाचा पूर्णपणे विसर पडून आपण त्या परमतत्वामध्ये आपल्याला भगवंताचं भजन करता करता, भगवंताचं नामस्मरण करता करता, भगवंताचं नामचिंतन करता करता आपण त्या परमतत्वामध्ये कसं विलीन व्हायचं, परत आपल्याला जन्माला यायचं नाही. आणि जरी जन्माला आलो तरी भगवंत आपल्याला पाठवेल चांगल्या कार्यासाठी. भगवंताची भक्ती नसेल तर मनुष्य जन्माला येतो, पण तो 84ला काय करतो, एका योनी कोटी कोटी फेरा. म्हणजे एका कुत्र्याच्या योनी गेला तर कोटी वेळा कुत्र्याच्या जन्मात यावं लागेल, मुंगीच्या जन्माला कोटी वेळा यावं लागेल. आणि तो फेरा चुकवण्यासाठी मनाला आपण काय करायला पाहिजे, तर मनाला रामरूप करायला पाहिजे, मनाला भजनानंदामध्ये टाकायला पाहिजे. आपण मनाला भजन करायला लावतच नाही हो. भजन म्हणजे काय, नामस्मरण हो. भजन म्हणजे टाळ वाजवणे, ते पेटी वाजवणे, मृदंग वाजवणे, तो भजन नाही बरं का. नाही तर तुम्ही तो भजन समजणार. तो भजन अजिबात कुठंच मोडत नाही. तो फक्त टाईमपास आहे, तो लोकांचं मनोरंजन आहे. भजन म्हणजे जो आपल्या नाभी कमलापासून जे मुलाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत जे अखंड आपलं नामस्मरण चालू आहे, ते नामस्मरण जमलं पाहिजे आपल्याला. देख मनुष्य जात सकळ, स्वभावताचं भजनशील झाले असेल केवळ माझ्याच ठाई, परिज्ञाने विन नाशिले. तुमचं अखंड भजन स्वभावताच चालू आहे. प्रत्येकाचा श्वास जातो येतो, जातो येतो, त्या श्वासाकडे लक्ष ठेवून भजन करणं एवढं सोपं आहे. परिज्ञाने विन नाशिले, ते ज्ञान आपल्याला नसेल तर आपला प्रत्येक जीवाचा नाश होणार आहे. नाश म्हणजे अधोगतीला जाणार कुत्रा, मांजर, बकरा, जे का असेल ते. ऐसे मनाची करिता मैत्री, मन परम उपकारी, जीवा ते धरून निज कार्य, स्वानंद सागरी बुडी घे. काय सांगतात, ओवी क्रमांक 47. ऐशी मनाशी करिता मैत्री, मनाशी जर तुम्ही मैत्री केली, मन परम उपकारी. बघा, मन काय करतो, आपल्यावर उपकार करतो. मन परम उपकारी, जीवा ते धरून निज कार्य, आणि स्वानंद सागरी बुडी दे. आपल्याला स्वानंदाच्या सुखामध्ये बुडी द्यायला मनच लावतो. म्हणून सांगते, सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. ज्ञानोबराय सांगतात, सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी. बघा, तीर्थ कुठे आहेत, निवृत्तीच्या पायाजवळ आहेत. आणि ज्ञानोबराय सांगतात, तेथे बुडी देई माझ्या मना. म्हणजे श्रीगुरूंच्या पायाजवळ बुडी देता यायला पाहिजे. कारण श्रीगुरू काय करतात, मनावरतीच आपल्याला औषध देतात. मनाला सांगतात, अरे मना तू भजन कर, बस, बाकी काय नाही, नामस्मरण कर, दुसरा काही उपाय नाही. या आपल्याला भवरोगातून, या मृत्यू लोकातून आपल्याला जर बाहेर निघायचं असेल आणि भगवंताचं दर्शन आपल्याला ह्याच देहामध्ये करून घ्यायचं असेल, तर मनाला भजन करायला लावायला पाहिजे. मनाला नामस्मरणाचं व्यसन लागायला पाहिजे, वेड लागायला पाहिजे, वेड भजनाचं. मनाला आपण वेड लावून घ्यायला पाहिजे, भगवंताच्या नामस्मरणाचं वेड. ज्ञानोबारांनी तेच केलं, तुकोबारांनी तेच केलं, मीराबाईंनी केलं, जनाबाईंनी केलं. जनाबाईच्या गौऱ्या काय करायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायचा विचार करा. मीराबाईने तर विषाचा प्याला पिला, पण तिला काही झालं नाही. ते भगवंतांनी प्राशन केलं आणि तिला काहीही झालेलं नाही.
म्हणजे त्या नामामध्ये किती शक्ती आहे बघा. म्हणून नामस्मरण पाहिजे. प्रत्येक जीवाने नामस्मरण करा. मन परम उपकारी जीवा ते धरून निजकारी स्वानंद सागरी बुडी दे. मन काय करतो आपल्याला तर स्वानंद सुखामध्ये बुडी मारायला लावतो. आणि मनाचे आपल्यावर आनंद उपकार होतात. ते जीवाला हातात धरून स्वानंद सुखामध्ये जीवाला हातात धरतो मन. जर आपण मनाशी दोस्ती केली तर मन जीवाला काय करतो हातात धरतो आणि सुखाच्या सागरामध्ये नेऊन आपल्याला बुडवतो. सुखाचं बरं का, मनाकडं सुख आहे आणि मनाकडं दुःख आहे. मनाकडं आपण मित्रत्व केलं तर मन आपल्याला सांगतो की हे वाईट आहे, हे करू नको. मन काय सांगतो, मनाशी दोस्ती केली तर बरं का, बाहेरच्या दोस्तांशी आपण दोस्ती केली मित्रांशी तर बाहेरचे मित्र आपल्याला सांगतील चल आपण जाऊ, जुगार खेळायला जाऊ, अजून काय वाईट धंदे करायला जाऊ, चोरी करायला जाऊ, मारी करायला जाऊ बाहेरच्या मित्रांशी. पण तुम्ही तुमच्याच मनाशी दोस्ती केली, मित्रत्व केलं तर मन आपल्याला सांगतो हे चुकीचा मार्ग करू नको. आपल्याला आतून आवाज येतो, आतून आवाज येतो, वासनेमध्ये जाऊ नको, वासनेमध्ये बुडू नको. एखाद्या दिवशी जर एखाद्या माणसाने जर मद्य पिला, खूपच मद्य पिला ना, पडला तर तोंड वगैरे फुटला, जर सुजला, कुठे पडला, जखम झाली तर मन त्याला सांगत असतो अरे बाबा तू आता हे सोडून दे, मद्यपान करणं सोडून दे, वाईट धंदे करू नको, मारामाऱ्या करू नको, हे मन सांगत असतो. पण मनाशी दोस्ती कोणीच करत नाही. आले मित्र बाहेरचे की चालला. आणि मग एक दिवशी अशी वेळ येतो की कपाळावर हात मारण्याची पाळी येतो आणि मग त्याला 52 पत्त्याची भाजी खायला जावं लागतो. एखाद्या मारामारी होतो काय, झोडाझोडी होतो काय, एखाद्या हातातनं त्या मर्डर काय करतात लोक, चोऱ्या काय करतात, काय काय करतात, वाईट धंदे करतात आणि जातात कुठे जेलमध्ये. आणि मग नंतर समजतं त्याला, पण नंतर समजतो अरे बापरे आपण केलं ते चुकीचं केलं, पण वेळ गेलेली असतो. मग त्या जेलमध्ये जाण्याच्या आधी जर त्याच माणसाने जर मनाशी दोस्ती केली असती, मन त्याला आतून सांगत होता की चोऱ्या माऱ्या करू नको, मारामाऱ्या करू नको, दारू पिऊ नको, जुगार खेळू नको, वाईट धंदे करू नको हे सांगत होता, पण मनाचं ऐकलं नाही त्याने आणि गेला कुठे, जेलमध्ये गेला. नंतर काय फायदा आहे मला सांगा. तसं मनाशी दोस्ती करावं. मनाला सगळं समजतं, आपल्या आतून आवाज देतो मन आपल्याला की आपण वाईट धंदे करतो, वाईट मार्गाला चाललो हे मन सांगत असतो, पण दुसरं मन ऐकत नाही ना. आणि म्हणून तो 2 मन आहेत. एक मन माणसाला खाली नेतो पातालामध्ये आणि एक माणसाला उंचावर आणतो. पण पातालात जाणारा जो मन आहे तो मन कधी आपल्याला वरच्या दिशेला घेऊन येतो तर ज्या वेळेला तुम्ही गुरुला शरण जाल त्यावेळेला. गुरुला शरण गेल्यानंतर आपल्याला तो काय करतो, नामस्मरण देतो, मनाला रामरूप करतो, मनाला शिकवण देतो की बाबा रे तुम्ही भजन करा. आणि मनाने अखंड भजन केलं की मग त्याला स्वतःला काय होतं, स्वतःचं मन रामरूप होतो भजन करता. देवच त्याला काय करतो, कारण देवाचं नाव घेतल्यानंतर देवच त्याला काय करतो, बुद्धी देतो, आज्ञा देतो. अरे बापरे हे चुकीचं आहे. मग सगळं करणं कोणाचं, सकल करणे जगदीशाचे, सगळं करणारा भगवंत आहे. सकल करणे जगदीशाचे, कवी तो काय मानवाचे. मनुष्य काय करतो, सगळं भगवंतच करतो. हे कधी करतो हे, जर मनुष्य गुरुला शरण गेला तर, नाही तर नाही कळत बरं का आयुष्यामध्ये. आणि तो पण गुरु चांगला भेटला तर बरा, नाही तर आपला गुरु आहे गावाला कुठेतरी. एकदा त्याने काय केलं, त्याने गुरुकडे एकदा गेला आणि गुरुने त्याला सांगितलं आणि ऐकलं त्याने, माल घातली, काय केलं, अजून काय मंत्र घेतला, पण गुरुला भेटायलाच गेला नाही. मग तो स्वतःच्याच मनाचं चालवायला लागला. गुरु असा पाहिजे की तो आज्ञेत ठेवणार पाहिजे. हो, सातत्याने तुम्हाला या ग्रंथांची मैत्री करून कुठेतरी तुम्हाला सत्समागमामध्ये जावं लागेल, ऐकायला लागेल, प्रवचन ऐकायला लागतील, तुम्हाला सत्समागम करावं लागेल. आषाढी एकादशी एकादशीला जायचं, कुठेतरी मंदिरामध्ये जायला लागेल, श्रवण भक्ती करावी लागेल,
गुरुच्या आज्ञेत थांबावं लागेल, शास्त्र वाचावं लागतील, ध्यान करावं लागेल. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तरच हे ज्ञान प्राप्त होतो. म्हणजे आपल्या हातातनं जर कुठलीच गोष्ट होत नसेल तर मग आपल्याकडं पापच आहे, लक्षात घ्या. प्रत्येक माणसाकडे पाप आहेच, पापाशिवाय नाहीच आहे मनुष्य. 50% पाप आणि 50% पुण्य घेऊन आलेला हा नरदेव आहे. 100% पुण्य आपल्या पदरात पडलं पाहिजे. म्हणून काय लिहिलं आहे की तेच मनाचे मनपण सरे, ओवी क्रमांक 748. तेथे मनाचे मनपण सरे, जीवाचे जीव पण विरे. बघा काय सांगतात की त्यांनी जर श्रीगुरूला शरण गेला आणि मन जर आनंद स्वरूपामध्ये गेला, आनंद हाच आपला परमात्मा आहे. मनाने चांगली शिकवणूक घेतली, विवेक निर्माण झाला मनाकडे, वैराग्य निर्माण झालं. विवेक आणि वैराग्य तेची जाणीचे महत्भाग्य. बघा हे महत्भाग्य आहे. सगळ्यात मोठं भाग्य काय की तुमच्या मनाला विवेक आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी लाभल्या पाहिजे. प्रत्येक माणसाला सुरुवातीला माणसाला काहीच कळत नाही, पण ज्या वेळेला वैराग्य निर्माण होतो, वैराग्य महापावके जाळिले, विषयांचे कटके विषयांना जाळून टाकतो वैराग्य. म्हणून विरक्ती वाचून काही या ज्ञानाचा तज्ञच नाही हो. विरक्ती नसेल तर ज्ञान टिकत नाही. मनाला सातत्याने विरक्त ठेवता यायला पाहिजे. एक मन सांगतो की नाही बाबा हे आज आपल्या हातातनं झालं ते चुकीचं झालं, पण 10 मिनिटांनी दुसरं मन लगेच सांगतो बघूया काय होईल ते पुढं. म्हणजे मन तुमचा स्थिर राहत नाही. या जगामध्ये कोणतीच वस्तू स्थिर नाही, लक्षात घ्या. कुठलीच वस्तू स्थिर नाही जगामध्ये. अख्ख्या ब्रह्मांडामध्ये जे काय घडामोडी चालू आहेत, कुठलीच वस्तू स्थिर नाही. बघा चंद्र सूर्य जे काय असेल ब्रह्मांडामध्ये ते सगळं काय आहे, अस्थिर आहे. तसं आपलं मन पण अस्थिर आहे. पण आपण गुरुला शरण गेल्यानंतर, म्हणून गुरु सगळ्यात श्रेष्ठ आहे जगामध्ये. सगळ्यात श्रेष्ठ गुरुला मान का दिलेला आहे, कारण प्रत्येकाचं मन भरकटतं आणि ते भरकटणाऱ्या मनाला स्थिर करणारा गुरु आपल्याला जीवनात यायला पाहिजे. स्थिरता येऊन आपल्याला चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, विवेक काय, अविवेक काय, खरं काय, खोटं काय हे सांगणारा गुरु आपल्या जीवनात यायला पाहिजे. स्वतःला बुद्धिमत्ता नसतो माणसाला, आणि म्हणून गुरुनी सांगितलं तर त्याच्या मनावर परिणाम होतो. तेच मनाचे मनपण सरे. एकदा का स्वानंद सुखामध्ये मनाने बुडी मारली तर तेथे मनाचे मनपण सरे. म्हणजे आनंदामध्ये माणूस गेला तर मनाचा मनपण कमी होतो. मनाकडे येणारे विचार थांबतात. मनाकडे येणारे एकदा आत्मसुख लागला, स्वतःला आत्मसुखामध्ये माणूस बुडून घेतलं, स्वतःला स्वानंद सुखामध्ये गेला. आत्मसुखामध्ये माणूस गेल्यानंतर मग त्याला तिथे तो रममान होतो. जसा असा एखादा भुंगा आहे, तो काय करतो, त्या फुलामध्ये जातो आणि त्या फुलातला मकरंद काय करतो, तिथेच तो रममान होतो. मग सगळं विसरत होतो. बाहेरचं जगत विसरून जातो. मकरंद त्या कमळामध्ये जातो आणि तो त्या कमळाच्या पाकळ्या पण बंद होतात, पण त्याला भान राहत नाही. एवढं आपण काय व्हायला पाहिजे, त्या मनाला त्या नामामध्ये, हरिनामामध्ये, भगवंताच्या नामामध्ये रत झालो तर आपल्याला संसाराचा, बरं का, प्रपंचाचा, विषयांचा, गुणांचा सगळा आपल्याला काय विसर पडतो. आणि तसा विसर पडला पाहिजे. आणि म्हणून काय सांगितलंय बघा, काय सांगतात की सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी आणि तेथे बुडी देई माझ्या मनावर. काय सांगतात, सगळे तीर्थ कुठे आहेत, निवृत्तीच्या, म्हणजेच सद्गुरूंच्या पायाजवळ सगळी तीर्थ आहेत. एकदा सद्गुरूंच्या पायावर माणूस गेला आणि स्वानंद सुखामध्ये त्याला स्वतःचं सुख मिळालं तर तो विषयांचा विसर पडतो. त्याला घरादाराचा विसर पडतो. तर एवढा वेळ तो त्या आत्मसुखामध्ये रममान होईल मन,
तेवढा वेळ त्याला काय होतो, संसाराचा विसर पडतो. आणि एकदा का त्याला संसाराचा विसर पडला की त्याला सुख समाधान मिळतो. जीवाचे जीव पण विरे बघा, मी जीव आहे पण तो विसरतो. मी जीव नसून मीच परमात्मा आहे, मीच ब्रह्म आहे असा त्याचा भाव होतो तयार. त्या आत्म्यामध्ये रत झाल्यानंतर त्या जीवाला असं वाटतं की मी देह नसून मी ब्रह्म आहे असा त्याला भाव होतो. एवढं त्याच्यामध्ये रममान होतो माणूस. आणि हीच तर खरी भक्तीची परम काय परम सुखाची उच्च आहे बरं का. भक्तीचा उच्चांक आपल्याला गाठायचा असेल, परमसुख गाठायचं असेल तर हेच आहे की मनाला आपल्या गुरुने सांगितलेल्या आज्ञेमध्ये त्या भजनानंदामध्ये जाऊन आपण आनंद जो आहे आपला स्वतःचा स्वरूप कसा, आत्मस्वरूप कसं आहे, आनंद स्वरूप आहे. आणि त्या आनंद स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. ही फुलापानांची भक्ती नाही आपल्याला तारणार, ही फक्त पहिली पायरी आहे. ते आपल्याला फुलापानांची भक्ती आपल्याला जन्ममरणाचा फेऱ्यातून बाहेर नाही काढणार. आपल्या निजसुखामध्ये, आपल्या स्वानंद सुखामध्ये, आपल्या परमसुखामध्ये, आपल्या परमानंदामध्ये जाऊन आपल्याला त्या आनंदाची आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. म्हणून त्या मनाला काय करायचं, रामरूप करायचं भजन करता करता. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्तीपदी आले. बघा, निवृत्त होतो सगळ्या विषयांतून, विकारातून, संसारातून, प्रपंचातून विरक्त होतो एकदम. आणि तशी अवस्था होणं म्हणजे भक्ती आहे. लक्षात घ्या, हे काय नुसतंच लिहिलं नाही बरं का, ह्याच्यामध्ये खूप विश्लेषण आहे. पण आपला वेळ कमी पडेल आपल्याला. आणि प्रत्येकाने याचा फायदा घ्या, कारण हे सगळं तुमच्या जवळच आहे. प्रत्येक जीवाकडे मन आहे, मनाशिवाय जगच नाही हो. आणि त्या मनाला आपण आपल्या आटोक्यात कसं आणायचं, मनाला आपण भजनामध्ये कसं लावायचं. एकदा स्वानंद सुखामध्ये गेलो की आपल्याला कुठल्याच गोष्टीची खंत राहत नाही, कुठल्याच गोष्टीचं दुःख होत नाही. एकदा कबीर असाच चालला होता रस्त्यातनं, पिसळलेला कुत्रा आला आणि त्याला चावला, लचकाच काढला त्याचा. लोक म्हणायला लागली, अरे कबीरा काय बघ हे तुझ्या रक्त वाहतो. कबीरदास कसा होता तर त्या रामाच्या भजनामध्ये स्वानंद सुखामध्ये गेला होता, देहावर नव्हताच. तो त्या माणसाला सांगतो समोरच्या, अरे चमडी जाणे और कुत्ता जाणे. बघा, अशी परिस्थिती आहे हो. हे भजन आहे ना, हे भजनच तुम्हाला तारेल. बाकी ही भक्ती जी वरची भक्ती आहे ती आपल्याला नाही तारू शकत. पण करा, कारण काय, ह्याच्याशिवाय पर्याय नाही दुसरा. म्हणून गुरु करा, गुरुशिवाय पर्याय मार्ग नाही आहे. गुरु असा करा की तुम्हाला तुमच्या देहाचा पूर्णपणे विसर पडला पाहिजे. देहाच्या निरसने पाविजे ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे, माझी ऐशी काया जव नव्हे, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य ते त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसने पाविजे ठाया. तुकोबारा सांगतात, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. नमन करणं म्हणजे भक्ती आहे. प्रत्येक जीवापुढे नतमस्तक होणं. वैराग्य तो त्याग करता यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा त्याग करता यायला पाहिजे माणसाला. आणि देहाच्या निरसने पाविजे त्या ठाया म्हणजे काय, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, म्हणजे ज्ञानानेच काय होतो, आपण आपण स्वतः परब्रह्म होतो. आणि आपली संपूर्ण देहच आपला ब्रह्मरूप होतो. काय होतं, देहच ब्रह्मरूप होतो आपली कायाच ब्रह्मरूप होऊन जातो. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. बघा, तुकोबा सांगतात की तनु म्हणजे देहच आपला ब्रह्म होतो.
आणि देहाचा निराश पूर्णपणे झाला, विसर पडला, तर आपणच परब्रह्म होतो. आणि हे सगळी मनाची क्रिया बरं का, सगळी कोणाचं आहे, सगळं मनाचंच काम आहे. आणि म्हणून त्या प्रत्येकाने आपल्या मनाला भजनाला लावा. भजन म्हणजे नामस्मरण, हां, नाही तर भजनाचा अर्थ वेगळाच होतो. द्वैतातले लोक वेगळाच समजतात. भजन म्हणजे तुमच्या अंतरात्म्याचं नामस्मरण करणं, ह्याला भजन म्हणतात. परत लक्षात घ्या, तुमच्या आतमध्ये असलेला तो पांडुरंग परमात्मा, तुमच्या आतमध्ये असलेला तो अंतरात्मा, त्याचं भजन कसं करायचं? कारण आत्म्याचं भजन कोणीच करत नाही. आणि आत्मा हाच तुमचा देव आहे, आत्माच तुमचा परमात्मा आहे. आणि आपण त्याचंच भजन करत नाही, त्यालाच विसरलो आहे. त्याच्या सत्तेवर आपण सगळं कार्य करतो आणि आपण त्याचीच पूजा करत नाही. आणि शेवटला तोच आपल्या जोडीला राहतो शेवटपर्यंत. आणि तोच काय करतो, विषय वासना आपल्याकडे आलो की गेलो कुत्र्यामध्ये जन्माला आपण. आणि तुमच्याकडे भजन असेल, भगवंताचं नामस्मरण, तर तुम्ही भगवंताशी एकरूप होता. नवे तुम्हीच देव होता. देव पावायचे गेलो आणि देवच होऊन ठेवलो, तुकोबाला सांगतात. आपल्या देहालाच काय करायचं, ब्रह्मस्वरूप करायचं. तेथे मनाचे मनपण सरे, जीवाचे जीवपण विरे. बघा, आणि बंद मोक्ष दोन्ही बंद मोक्षाची धाव पुरे, समूल ओसरे भवभय. संपूर्ण देहाचा विसर पडतो आणि भवभय म्हणजे आपल्याला कसलीच भीती राहत नाही. एकदा का तुम्ही परमात्मा तत्वाशी एकरूप झाले, त्या मनाला रामरूप केलं, मनाला रामरूप केल्यानंतर कुठलीच चिंता आपल्याकडे राहत नाही. समूल ओसरे भवभय, भवाचं दुःख निरसन होतं. आपल्याकडे कोणतीच चिंता राहत नाही, कुठलेच विचार आपल्याकडे राहत नाही त्या ब्रह्मानंदामध्ये गेल्यानंतर. आणि ते सुख आपल्याला मिळवून घ्यायचं. आणि ते सुख मिळवण्याचं साधन काय आहे, तर नाम आहे. आणि ते नाम कोणी जपलं पाहिजे, तर मनाने जपलं पाहिजे. हो, मनाचे मित्र तो या परी, आपले कुळ स्वय संहारी. आपणही मरे मित्रो परोपकारी, मित्र मन मित्राचारी अवंचक. मनाचे मित्रत्व या परी, आपले कुल स्वय संहारी. बघा, एखाद्या मित्राने जर दुसऱ्या मित्राशी दोस्ती केली, तर त्या मित्रासाठी काय करतो, काय पण करतो, मारामारी करतो आणि जेलमध्ये जातो. बाहेरच्या मित्रासाठी बरं का. आणि काय करतो, स्वतःच्या संसाराचं बरोबर. आपल्याला कितीतरी उदाहरणं देता येतील की मित्रांसाठी एखादा मित्र दुसऱ्या मित्रासाठी मारामारी करतो, मर्डर करतो आणि जाऊन जेलमध्ये बसतो आणि स्वतःच्या संसाराचं वाटोळं करून टाकतो. असे कितीतरी केसेस आत्ता पण चालू आहेत. इथं भगवंत सांगतो उद्धवाला की तू दुसरी दोस्ती करण्यापेक्षा तुझ्या मनाशी दोस्ती कर. तुझं मन तुला तारेल नाही तर मारेल. आपलं मनच आपल्याला काय करणार, मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला काय करतो, बंधनात टाकतो आणि मनच माणसाला मोक्षाकडे नेतो. इथं तेच सांगतात बघा, मनाचे मित्रत्व असे आहे की तो स्वतःच्या कुलाचा संहार करतो. बघा, आपल्याच कुलाचा वाटोळा लावून टाकतो. आणि मित्रावर उपकार करण्याच्या भरात स्वतःलाही नष्ट करतो. बघा, काय करतो, मित्राचा उपकार करण्यासाठी स्वतःला नष्ट करून टाकतो. म्हणजे काय करतो, मित्रासाठी मरतो, बाहेरच्या जीव देतो म्हणजे जीवाला जीव देतो, मारामारी करतो, जेलमध्ये जातो, जेलची सजा भोगतो. बाहेरच्या मित्रासाठी काय करतो, बाहेरच्या मित्रासाठी. आणि आता आपली वेळ संपलेली आहे. आणि जर आपण आपल्याच मनाशी आपण बाहेरच्या मित्रांशी दोस्ती न करता आपण आपल्याच मनाला मित्रत्व बनवलं, तर आपण आपल्याला मुक्तीकडे कसा नेतो ह्याचं विवरण आपल्याला पुढच्या प्रवचनामध्ये सांगण्यात येणार आहे.